आपण इतिहासाची साधनं या पाठाचा अभ्यास करण्यासाठी जात आहोत. चला तर ह्याच्यामध्ये आपण प्रामुख्याने बघणार आहोत की आपली संपूर्णपणे इतिहासाची साधनं. चला तर आता ह्याच्यामध्ये आहेत भौतिक साधनं आणि ह्याच्यामध्ये समाविष्ट असणाऱ्या सगळ्या गोष्टी. तर प्राचीन मध्ययुगीन भारताच्या इतिहासाची साधनं आपण बघितली आपल्या सगळ्या या मागच्या इयत्तामध्ये. आता आपण आपल्या या इयत्तामध्ये अजून आधुनिक भारताच्या इतिहासाच्या साधनांचा अभ्यास करणार. काय करणार आहोत? आधुनिक भारताच्या इतिहासाची साधनं यांचा अभ्यास करणार आहोत. तर मग आता या इतिहासाच्या साधनांमध्ये भौतिक, लिखित आणि मौखिक यांचा समावेश होतो. याच बरोबर याच्याच जोडीला आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित दृकश्राव्य आणि दृकश्राव्य अशा साधनांचा सुद्धा समावेश होतो. त्याच्यानंतर आता आपण बघूया पहिल्यांदा भौतिक साधन. तर वस्तू किंवा वास्तू आणि त्यांचे अवशेष म्हणजेच पुतळे, नाणी, पदके यांनाच आपण काय म्हणतो? भौतिक साधन. तसंच इमारत आणि वास्तू. आधुनिक भारताच्या इतिहासातील कालखंड हा विशेषतः युरोपीय, ब्रिटिश सत्ताधीश आणि संस्थानिकांच्या राज्यकारभाराचा हा एक कालखंड असा मानला जातो. मग याच काळामध्ये विविध इमारती, पाणपोया, रस्ते, कारंजी यासारख्या वस्तू या बांधल्या गेलेल्या आहेत. त्यांचे अवशेष. आता जसं आपण आपल्या उपक्रमात पुढे पुढे जाऊ, थोडीशी उदाहरणं पण बघू, तसं तुम्हाला बरोबर समजू शकेल सगळं काही स्पष्टीकरण. पुढे जाऊया की या इमारतीमध्ये आता तुम्ही म्हणाल की ही इतिहासाची साधनं आहे. अगदी बरोबर. पण ही इतिहासाची साधनं आता आधुनिक काळामधली आता आपण अभ्यास करतो. प्राचीन आणि मध्य काळातली ही गेली. आता हे आधुनिक काळातली इतिहास साधनं. तर मग या इमारतीमध्ये शासकीय कार्य, अधिकाऱ्यांची निवासस्थाने, संस्थानिकांचे राजवाडे, किल्ले, तुरुंग यासारख्या इमारतींचा समावेश होतो. आणि मग या सगळ्या वास्तूंपैकी अनेक वास्तू आज आपल्याला अगदी सुस्थितीत बघायला मिळतात. अगदी व्यवस्थित. म्हणजे आपण किल्ले बघतो, काही राजवाडे बघतो, काही वस्तू संग्रहालय बघतो. तर ते तसेच्या तसेच त्यांचे आजही अस्तित्वात आहेत. आणि काही काही वस्तू अशा केलेल्या आहेत की त्या राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित केलेल्या आहेत. म्हणजे काय की त्यांचं एक वस्तू संग्रहालयच करून टाकलं. एक आपल्या इतिहासाची आठवण म्हणून. म्हणजेच आता पुढे लिहिलेलंच आहे. तर त्याच्यामध्ये उदाहरण इथं दिलेलं आहे आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये की अंदमान येथील सेल्युलर जेल, जेथे आपले वी. सावरकर हे राहायचे तिथं. त्याच्यानंतर या वास्तूंना जेव्हा आपण भेटी देतो तेव्हा आपल्याला त्या तत्कालीन इतिहास, त्याच्यानंतर स्थापत्यशास्त्र, त्याच्यानंतर त्या वस्तूवरून, त्या स्वरूपावरून आपल्याला त्या वेळची आर्थिक संपन्नता या सगळ्याबाबत अतिशय व्यवस्थित माहिती मिळते. जेव्हा आपण त्याचं निरीक्षण करतो की ते अजूनही कशा अस्तित्वात आहे त्याच्यावर. त्याच्यानंतर त्यावेळेची संपूर्णपणे आर्थिक सुद्धा संपन्नता याच्यावर मी भर का दिलाय कारण की अगदी चांगल्या आणि उत्तमरित्या कलाकुसरीने त्या बनवलेल्या असतात त्या वास्तू. तसंच आता अंदमानचा परत आपल्या उदाहरणामध्ये आपण आलो की अंदमान येथील जर आपण सेल्युलर जेलला भेट दिली तर तिथं स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या क्रांतीविषयी मुंबईतील मणिभवनाला किंवा वर्धा येथील सेवाग्राम आश्रमास भेट दिल्यानंतर गांधी युगांच्या इतिहासाविषयी माहिती मिळते. म्हणजे जर तुम्ही अंदमान त्या ठिकाणी गेलात तर तिथं स्वातंत्र्य सावरकर आपले त्यांचा आपल्या देशाचे अतिशय देशभक्त असलेले, तर ते त्यांना तिथलं काय काय त्यांनी क्रांती केली ते तिथे आपल्याला बघायला मिळेल. त्याच्यानंतर मुंबईतील मणिभवन किंवा वर्धा इथं गेलो तर तिथं सेवाग्राम आश्रमाला जर आपण भेट दिली
तर तिथं आपण गांधी युग काय होता या इतिहासाविषयी आपल्याला माहिती मिळते. आता आपण एक वास्तू बघत आहोत. आगा खान पॅलेस पुणे हे एक वस्तू संग्रहालयच बनवून टाकलंय. तर त्याचं एक उदाहरण आहे हे आणि त्याच्याबद्दलची माहिती, त्याचे मुद्दे. इतिहासाच्या अभ्यासासाठी वस्तू संग्रहालयातून विविध वस्तू, चित्रे, छायाचित्र ह्या गोष्टींचं जतन केलेलं असतं. मग पुण्यातल्या अशा आगा खान पॅलेस येथे गांधी स्मारक संग्रहालयामध्ये आपल्याला महात्मा गांधीजींच्या वापरातल्या अनेक वस्तू आणि कागदपत्र ही बघायला मिळतात. पुढे त्याच्यानंतर आता पुतळे आणि स्मारक. आता इथं आपण दोन चित्र बघतोय. आपले ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले हे दोघांचे आपले फोटो पुतळे आहेत इथे. आणि त्याच्यानंतर आपले लोकमान्य टिळक. तर स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये म्हणजेच काय, तर स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये आणि स्वातंत्र्योत्तर काळामध्ये अनेक व्यक्तींची स्मारक आणि पुतळ्यांच्या रूपामध्ये उभारली गेलेली आहेत. आणि हे पुतळे इतिहासाच्या साधनामध्ये अभ्यासाच्या दृष्टीने महत्वाचे आहेत. म्हणजे आजही आपण त्यांना बघतो, त्या पुतळ्यांना बघून आपल्याला बरोबर लक्षात येतं की ह्या लोकांनी काय काय कामगिरी केलेली आहे. विविध पुतळ्यावरून आपणास त्या काळातली राज्यकर्ते, समाजातील प्रतिष्ठित व्यक्ती यांच्याविषयी संपूर्णपणे माहिती मिळते. तर पुतळ्याच्या दर्शनी पाटीवर संबंधित व्यक्तींचं संपूर्ण नाव, त्यांच्या जन्म आणि मृत्यूची नोंद आणि त्या व्यक्तीचं थोडक्यात कार्यातला आढावा आणि जीवनपट याविषयी माहिती लिहिलेली असते. आणि त्याच्यावरून आपण ओळखतो की हे पुतळे कोणाचे आहे आणि त्यांची सगळी काही माहिती आपल्याला थोडक्यात समजून येते. त्याच्यानंतर पुढे आपण काय शिकलो. आधुनिक भारताच्या साधनामध्ये कशाचा समावेश होतो. आधुनिक भौतिक इतिहासाच्या साधनाची काही उदाहरणं सांगा. इमारतीमध्ये कशाचा समावेश होतो आणि पुतळे स्मारके कशी महत्वाची आहे. चला तर मग आता आपण आपल्या पुढच्या विभागामध्ये प्रवेश करूया.